नवीन वर्ष म्हणजे जल्लोष, धमाल, मजा. त्यामुळे दरवर्षी 31 डिसेंबर आपण उत्साहात साजरा करतो. पण ते झालं गॅग्रोरियन वर्ष. आपलं सांस्कृतिक वर्ष सुरू होतं चैत्र पाडव्याला, म्हणजेच गुढी पाडव्याला. त्यामुळे भारतीयांनी आपलं नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला अधिक आत्मीयतेने साजरं केलं पाहिजे. मुलांनाही गुढीपाडवा सणाची माहिती सांगत राहिली पाहिजे. माझ्या जीवाची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, असं संत परंपरा म्हणते. गुढी म्हणजे भगवी पताका. त्यामुळे चैत्र पाडव्याला भगव्या ध्वजाचंही महत्त्व मानलं जातं. येणारा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी कडुलिंबाची औषधी पानं आंघोळीच्या पाण्यात घालणे असो किंवा सकाळी आंब्याचा कोवळा मोहर आणि कडुलिंबाची पानं वाटून खाणे असो, हे तर आरोग्यासाठी उपयुक्तच. वेळूच्या काठीला वस्त्र नेसवून त्यावर कलश पालथा घालून घराघरावर गुढ्या उभारल्या जातात. त्यावर लहान मुलांना हमखास प्रिय अशी साखरेची गाठी माळ घातली जाते. बत्तासा किंवा अशा साखरेच्या गाठी या सुद्धा उन्हाळ्यात तहान भागविणाऱ्या आहेत बरं का. वनवास संपून रावणावर विजय मिळवून राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परत आले. हा सुजन आणि दृष्ट प्रवृत्तीवर मिळवलेला विजयच होता. त्याच्या आनंदात अयोध्येत घरोघरी गुढ्या उभारल्या गेल्या, अशी गुढीपाडवा सणाबद्दल आख्यायिका आहे. ज्योतिषशास्त्राने 60 संवत्सरांचं चक्र मानलं आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला जे वर्ष सुरू होतं त्या प्रत्येक वर्षाला एक नाव दिलेलं आहे. उदाहरणार्थ मागील संवत्सराचं नाव विकारी असं होतं, तर यावर्षी सुरू होणारं संवत्सर हे शार्वरी नावाचं. संपूर्ण भारतातच प्रत्येक राज्यात आपापलं नवीन वर्ष सुरू होतं. बंगालमध्ये पहिला बैसाख असतो, तर पंजाबात बैसाखी. भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे नवीन पीक हाती आलं की आनंद साजरा करणं हे आपल्या मातीशी नाळ जोडणंच आहे. चला तर मग छान श्रीखंडपुरी करूया. सर्वांना गुढीपाडवा सणाची माहिती सांगूया. मुलांनाही मदतीला घेऊया आणि येणारं संवत्सर सर्व जगासाठी सुदृढ आरोग्याचं ठरावं अशी इच्छा आणि प्रयत्नही करूया. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.